नमस्कार मित्रमैत्रिणींनो, ज्योतिष क्रिएशन या चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण शनिवार दिनांक 21 मार्च 2026 या दिवसाचे ग्रहांच्या स्थितीवर आधारित सविस्तर राशी भविष्य आपण खालीलप्रमाणे पाहत आहोत. तर हा दिवस फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथी असून शनिवार असल्याने शनिदेवाचा प्रभाव अधिक राहील. तर आज बघूया पहिली रास मेष रास. आता मेष राशीचे सविस्तर राशी भविष्य काय सांगते ते बघूया. आता मेष राशीच्या व्यक्तींचा आजचा दिवस धावपळीचा असेल. आता शनीची दृष्टी तुमच्या राशीवर असल्याने कामामध्ये थोडासा विलंब होऊ शकतो, पण संयम राखल्यास यश नक्की मिळेल. आता आर्थिक बाबतीत जुन्या गुंतवणुकीतून परतावा मिळण्याची आज शक्यता आहे. अनावश्यक खर्च टाळा. आता कौटुंबिक बाबतीत बोलायचे तर भावंडाशी असलेले जुने वाद सामोपचाराने मिटण्याची शक्यता आहे. सायंकाळी कुटुंबासोबत वेळ जाईल. आणि आजचा शुभ रंग आहे निळा. शुभ वार आहे शनिवार आणि शुभ अंक आहे 9. आता हे बघितले आपण मेष राशीचे सविस्तर राशी भविष्य. आता बघूया वृषभ रास काय सांगते. आता वृषभ राशीच्या व्यक्तींना आज शुक्र आणि राहूची स्थिती तुमच्यासाठी संमिश्र फळ देणारी ठरेल. आता चैनीच्या वस्तूंवर खर्च वाढेल, मात्र उत्पन्नाचे स्रोतही खुले होतील. आता करिअरच्या बाबतीत बोलायचे झाले तर कला आणि ग्लॅमर या क्षेत्रातील लोकांसाठी आजचा दिवस संधीचा असेल. आणि आता आरोग्याच्या बाबतीत बोलूया तर आरोग्याच्या बाबतीत डोळ्यांच्या किंवा घशाच्या तक्रारी जाणवू शकतात. वेळीच काळजी घेणे गरजेचे आहे. आणि आजचा शुभ रंग आहे गुलाबी आणि शुभ वार आहे शुक्रवार आणि शुभ अंक 6 हा आहे. आता बघूया आपण तिसरी रास मिथुन रास. आता मिथुन राशीच्या व्यक्तींचा आजचा दिवस तुमच्या बौद्धिक क्षमतेची परीक्षा घेणारा असेल. आता कामाच्या ठिकाणी वरिष्ठांची बोलताना शब्द जरा जपून वापरा. आता व्यवसायाच्या बाबतीत बोलायचे तर भागीदारीत व्यवसाय करत असाल तर हिशोब चोख ठेवा. नवीन करारासाठी आजचा दिवस सामान्य असा आहे. आता आर्थिक बाबतीत बोलायचे झाले तर लॉटरी किंवा सट्टा या बाजारात मोठी जोखीम पत्करू नका. आता शुभ रंग आजचा हिरवा आहे. शुभ वार बुधवार हा आहे आणि शुभ अंक 5 आहे. आणि आता बघूया आपण चौथी रास कर्क रास. आता कर्क राशीचे आजचे भविष्य काय सांगते ते बघूया. आता कर्क राशीच्या व्यक्तींच्या मनात आज द्विधा अवस्था राहील. महत्त्वाचे निर्णय आज टाळलेलेच बरे. अध्यात्म किंवा वाचनात मन रमल्यास शांतता लाभेल. आता आरोग्याच्या बाबतीत काय सांगता येईल तर उष्णतेचे त्रास किंवा छातीत जळजळ होण्याची शक्यता आहे. पथ्य पाळा. कौटुंबिक बाबतीत बोलायचे तर कर्क राशीच्या व्यक्तींना जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आता घरातील वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. आता आजचा शुभ रंग आहे पांढरा आणि शुभ वार आहे सोमवार. शुभ अंक आहे 2. आता आपण बघूयात पाचवी रास सिंह रास. आता सिंह राशीचे आजचे राशी भविष्य काय सांगते ते बघूया. आता सिंह राशीच्या व्यक्तींचा आज आत्मविश्वास दांडगा असेल. कठीण आव्हाने तुम्ही सहज पेलू शकाल. सामाजिक क्षेत्रात तुमचा दबदबा वाढेल. आता करिअरच्या बाबतीत बोलायचे झाले तर नोकरीत अधिकार वाढतील. नवीन जबाबदारी स्वीकारण्यासाठी तुम्ही सज्ज व्हाल. आता आर्थिक बाबतीमध्ये बोलायचे तर रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस फायदेशीर ठरू शकतो. आता आजचा शुभ रंग आहे नारंगी
आणि शुभ वार आहे रविवार. शुभ अंक आहे 1. तर आता बघूया आपण 6वी रास कन्या रास. आता कन्या राशीचे आजचे राशी भविष्य काय सांगते ते बघूया. आता कन्या राशीच्या व्यक्तींचे आज कष्टाची चीज होईल. कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल. प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी तुम्ही विशेष मेहनत घ्याल. आता आर्थिक बाबतीत बोलायचे तर धनलाभाचे योग आज आहेत. कुटुंबातील व्यक्तीकडून आर्थिक मदत आज तुम्हाला मिळू शकते. आता आरोग्याच्या बाबतीत बोलायचे झाले तर कामाच्या व्यापाने थकवा आज जाणवेल. पुरेशी विश्रांती घ्या. आजचा शुभ रंग आहे पिवळा आणि शुभ वार आहे बुधवार. शुभ अंक आहे 7. तर आता बघूया आपण 7वी रास तूळ रास. आता तूळ राशी आज काय सांगते बघूया. आता तूळ राशीच्या व्यक्तींना आज सहवासाचा आनंद मिळेल. नवीन मित्र बनतील. सार्वजनिक कार्यक्रमात तुमची उपस्थिती लक्षवेधी ठरेल. आता प्रेम संबंधामध्ये प्रिय व्यक्तींशी संवाद वाढेल. लग्नाचे प्रस्ताव येण्याची आज शक्यता आहे. करिअरच्या बाबतीत बोलायचे तर मार्केटिंग आणि सेल्समधील लोकांसाठी आजचा दिवस लक्ष्य गाठण्यासाठी उत्तम असा आहे. आजचा शुभ रंग आहे चंदेरी आणि शुभ वार आहे शुक्रवार आणि आजचा शुभ अंक आहे 8. आता हे बघितले आपण 7वी राशीचे तूळ राशीचे राशी भविष्य. आता बघूया वृश्चिक रास. आता वृश्चिक राशीच्या व्यक्तींचा आजचा दिवस सावधगिरीने वागण्याचा आहे. वाहने चालवताना आणि रस्ता ओलांडताना विशेष काळजी घ्या. रागावर नियंत्रण ठेवा. कौटुंबिक बाबतीत घरातील लहान मुलांशी मतभेद होऊ शकतात. संयमाने वागल्यास प्रश्न सुटतील. आर्थिक बाबतीत बोलायचे झाले तर चोरी किंवा नुकसानीची भीती आज आहे. मौल्यवान वस्तू सांभाळा. आजचा शुभ रंग आहे मरून आणि शुभ वार आहे मंगळवार आणि आजचा शुभ अंक आहे 3. आता बघूया आपण 9वी रास धनुरास. आता धनुराशीच्या व्यक्तींचा आजचा दिवस प्रगतीचा असेल. जुन्या ओळखींचा फायदा होईल. प्रवासाचे योग आहेत जे भविष्यात फायदेशीर ठरतील. आता शिक्षणाच्या बाबतीत विद्यार्थ्यांसाठी अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचा दिवस आहे. परीक्षेमध्ये यश मिळेल. आता आर्थिक बाबतीत रखडलेले पेमेंट आज मिळू शकते. आजचा शुभ रंग आहे सोनेरी आणि शुभ वार आहे गुरुवार आणि आजचा शुभ अंक आहे 3. आता हे बघितले धनुराशीचे सविस्तर राशी भविष्य. आता बघूया आपण 10वी रास मकर रास. आता मकर राशीच्या व्यक्तींचा आज शनी राशीत प्रबळ असल्याने आज कामाचा ताण जास्त असेल, पण तुमच्या शिस्तप्रिय स्वभावामुळे तुम्ही सर्व काही वेळेत पूर्ण कराल. आता आपण व्यवसायाबाबत बोलूया. तर व्यवसायामध्ये लोखंड, मशिनरी किंवा तेलाच्या व्यापारात असलेल्या व्यक्तींना मोठा फायदा होईल. आणि आता आरोग्याच्या बाबतीमध्ये गुडघेदुखी किंवा सांधेदुखीचा त्रास असलेल्यांनी काळजी घ्यावी. आता आजचा शुभ रंग आहे काळा आणि शुभ अंक आहे 8. तर आता हे बघितले आपण मकर राशीचे सविस्तर राशी भविष्य. आता बघूया कुंभ रास. आता कुंभ राशीचे आजचे भविष्य काय सांगते ते बघूया. आता कुंभ राशीच्या व्यक्तींच्या कल्पकतेला आज वाव मिळेल. नवीन प्रयोग करून पाहण्यासाठी आजचा दिवस उत्तम असा आहे. आता लोकांच्या मदतीला धावून जाल. आता करिअरच्या बाबतीत बोलायचे तर संशोधक किंवा शास्त्रज्ञांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा असा आहे. महत्त्वाचा शोध लावणारा ठरू शकतो. आता कौटुंबिक बाबतीत बोलायचे झाले तर मित्रांच्या भेटीने जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. आजचा शुभ रंग आहे जांभळा
आणि शुभ वार आहे शनिवार. शुभ अंक आहे 4. आता हे बघितले आपण कुंभ राशीचे सविस्तर राशी भविष्य. आता बघूया आपण 12वी रास मीन रास. आता मीन राशीच्या व्यक्तीमध्ये आज गुरुची स्थिती शुभ असल्याने आज धार्मिक कार्यात मन रमेल. समाजात प्रतिष्ठा मिळेल. आता लोक तुमच्याकडे सल्ल्यासाठी येतील. आता आर्थिक बाबतीत बोलायचे तर बँकिंग किंवा इन्शुरन्स क्षेत्रातील गुंतवणुकीतून लाभ होईल. आता आरोग्याच्या बाबतीमध्ये सात्विक आहार घेतल्यास पचनक्रिया सुधारेल. आजचा शुभ रंग आहे केशरी आणि शुभ वार आहे गुरुवार आणि शुभ अंक आहे 1. आता हे झाले मीन राशीचे सविस्तर राशी भविष्य. तर आता आपण बघितले 12 राशींचे सविस्तर राशी भविष्य. तर आता हे राशी भविष्य चंद्राच्या भ्रमणावर आधारित आहे. आता अचूक माहितीसाठी आपली जन्मकुंडली पाहणे फार आवश्यक आहे. तर मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला हे राशी भविष्य व्हिडिओ कसे वाटतात? तुम्हाला जर राशी भविष्य व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला पण विसरू नका. धन्यवाद.